भीमराव धोडे साहेब हे सातत्याने कुस्तीगीर परिषदेच्या पाठीशी ठामपणे असतात. जिल्ह्यातला कुठलाही कुस्तीगीर स्वतःही ते पैलवान आहेत, त्यामुळं त्यांची प्रकृती ठणठणीत असते. आजच्या या कुस्तीला नवीन कुस्तीपटूंना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय केकान साहेब, शिवाजीरावजी केकान, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, आमच्या बीड जिल्ह्याची दोन्ही शान असलेली मंडळी ज्यांनी महाराष्ट्र केसरी घेतली. आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे की दोन खेळाडू, दोन कुस्तीपटू हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलेत. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. कारण बीडच्या मातीचा एक वेगळा गंध आहे. आमच्या मातीला बदनाम करण्यासाठी भरपूर लोक बसलेत, परंतु मुंबईत असताना आमची माती तेवढीच कणखर माती, लाल मातीमध्ये आमचा पट्ट्या राबतो आणि स्वतःचं नाव कमावतो. त्यामुळं या सर्व नवीन कुस्तीपटूंना मनपूर्वक शुभेच्छा. कुस्तीपटूंचं दायित्व सातत्याने घेत असतो. कुणी इंज्युअर्ड झाला हे झालं तर मुंबईतल्या ब्रिज कॅन्डी लिलावतीशिवाय त्यांचा उपचार करत नाही, कारण त्यांचं करिअर धोक्यात येऊ नये म्हणून मी सातत्याने पाठीशी असतो. परळीचे आमचे नाणेकर सर आणि इटके गुरुजी दोन्ही मंडळी यांची लहानपणी त्यांच्या तालमीमध्ये कधीतरी जाण्याचा योग यायचा परळीत असताना. आजही ते आपल्या